अमृततुल्य चहा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा सुंठीचा तुकडा, 4 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 काळी मिरी, 2 कप पाणी, 2 चमचे चहा पावडर, 3 चमचे साखर, 1.5 कप दूध. सुंठ, वेलची, दालचिनी तुकडा, लवंग, काळी मिरी एकत्र करत हे मिश्रण बारीक कुटून घ्यायचं. झाला आपला चहाचा मसाला तयार. आता पाण्याला उकळी काढत यात चहा पावडर, साखर घालत हे मिश्रण उकळून घ्यायचं आणि तयार केलेला चहा मसाला घालत परत याला उकळी काढायची. आता दूध घालत ढवळत ढवळत हा चहा उकळून घ्यायचा. झाला आपला अमृततुल्य दाटसर चहा तयार. हा चहा बनवताना आपण खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत. मुख्य म्हणजे चहाचा मसाला बघणार आहोत. जास्त प्रमाणामध्ये मसाला बनवणं तर कदाचित प्रमाण इकडे तिकडे होतं किंवा कंटाळा येतो. जर कधी असाच मूड आला आणि पटकन मसाला चहा करायचा असेल तर काय प्रमाण असावे ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे मी आज बनवते 4 कप चहा. तर 4 कप चहाचं प्रमाण मी इथे घेते. इथे आहे साधारण एक अर्धा इंच तुकडा सुंठ्याचा, 4 वेलची अख्खी घेते, फोडून नाही घेते, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 4 काळी मिरी. आणि हे आता सगळे एकत्र कुटून घेऊयात. आणि हा मसाला छान असा कुटून घेतलेला आहे. फार असा बारीक पावडर वगैरे करायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकाल छान दिसतं. ही टरफलं अशीच ठेवणार आहे कारण एनिवे आपण चहा गाळून घेणार आहोत. तर चहा बनवण्यासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. 2 कप म्हणजे 2 मेजरिंग कप, म्हणजे साधारणपणे एक 400 ml पाणी होतं. पाण्याला आधी आहे ना एक उकळी काढून घेऊ. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आता यामध्ये घालूया चहा पावडर. सो 2 कप पाणी आहे, 2 चमचे चहा पावडर घालते आणि 3 चमचे साखर. सो हे प्रमाण परफेक्ट आहे. 2 कप पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साधारणपणे 200 ml पाणी असेल तर 1 चमचा चहा पावडर पुरेशी होते आणि साखर आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा साखर इनफ होते. इथे तुम्ही बघू शकाल चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि काय सुवास येतोय, क्या बात आहे. आता अशी दणदणीत चहाला उकळी आली की यामध्ये घालूयात चहाचा मसाला. सगळा मसाला मी इथे घातलेला आहे आणि चहा मसाला घातल्यावर एखाद मिनिटभर हे छान उकळून घेऊया. चहा मसाला घातल्यावर एखाद मिनिटभर हा चहा उकळलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात दूध आणि मसाल्याचा इतका सुंदर सुवास दरवळतोय, क्या बात आहे. सो 2 कप पाणी घेतलं होतं तर इथे साधारणपणे 1.5 कप मी दुधाचा वापर करते. आणि चहा जेव्हा उकळत असतो ना तेव्हा आहे ना एक साधारण एखादा असा खोलगट चमचा घ्यायचा. म्हणजे तुम्ही अमृततुल्यमध्ये बघत असाल तर ते कायम आहे ना असा ढवळत ढवळत चहा गरम करत असतात. त्याचं कारण असं आहे त्यामुळे चहावर साय जमा होत नाही आणि चहा पण एकसंध असा बनून किंवा उकळून तयार होतो. आणि दूध घातल्यानंतर हाय हीटवर मस्त असं ढवळत ढवळत आहे ना हा चहा मी बरोबर एक 4 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे, जबरदस्त दिसतोय. आणि परफेक्ट तो दाटसरपणा आपण म्हणतो ना तो परफेक्ट असा क्रीमीनेस अमृततुल्यमध्ये मिळतो तसा दाटसरपणा, एक्झॅक्टली सगळं रंग आणि सुवास भन्नाट दिसतोय चहा. आता गॅस करते बंद आणि आपला हा मस्त असा सुवासिक मसालेदार अमृततुल्य स्टाईल चहा बनवून तयार आहे.